मध्ये हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज गवारीची भाजी। आता आपण इथे बघूया। इथे सर्वप्रथम मी गवारी घेतलेली आहे धुवून, त्यानंतर थोडासा लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि यामध्ये आपण थोडेसे मसाले घेतलेले आहेत। धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद, जिरे, मोहरी आणि कांदा लसूण मसाला। इथे आपण आता गॅसवर गवारीची भाजी करण्यासाठी कढई ठेवणार आहोत। कढई ठेवल्यानंतर गरम झाल्यावर त्यामध्ये आपण एक पळी तेल घालूयात। इथे आपण गवारीची सुक्की भाजी बनवणार आहोत। आता कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालणार आहोत। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालणार। आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून धुतलेली गवारी घालून घेऊया। त्यानंतर आपण आता इथे थोडंसं हलवून घ्या। तुम्ही या प्रकारे भाजी बनवून पहा। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया, आणखी हलवून घ्या थोडंसं। नंतर हलवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये झाकण ठेवूया 2 ते 3 मिनिटे, म्हणजे शेंग मऊ होते। आता 2 मिनिटांनंतर आपण इथे बघूया शेंग मऊ झालेली आहे। आता आपण थोडीशी हलवून घेऊ। पहा इथे हलवून घेतलेले आहे। शेंग अशी थोडीशी भाजली पण पाहिजे। आता आपण त्यामध्ये थोडेसे मसाले ऍड करणार आहोत। यामध्ये घरगुती कांदा लसूण मसाला आहे, अर्धा चमचा हळद आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घाला असेल तर। आता आपण शेंग हलवून घेऊया। इथे तुम्ही पहा। आता आपण त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया। तुम्ही पहा, कूट घातल्यानंतर आणखी शेंग एकदा हलवून घ्या। आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घाला आणि शेंग थोडीशी शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालून घ्या। पाणी घातल्यानंतर थोडीशी हलवून घ्या। आणि आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया। झाकण ठेवल्यानंतर 4 ते 5 मिनिटं तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि शेंग शिजू द्या। ते तुम्ही पहा या प्रकारे शेंग शिजत आहे। आता 5 ते 10 मिनिटांनी शेंगामधलं पाणी आटत आलेलं आहे। आता तुम्ही इथे पहा या प्रकारे आपली शेंग तयार झालेली आहे। तुम्हाला माझी गवारीची शेंगाची भाजी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता आपण सर्व करून घेऊया। एका प्लेटमध्ये आपण घ्या। आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत ही अशा प्रकारे बनवलेली शेंग खाऊ शकतो। चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय। धन्यवाद।